महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा न्यायालयीन संग्राम शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचं या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक सुनावणी पार पडली। ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात असा जोरदार युक्तिवाद केला, ज्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे। आणि याच युक्तिवादामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आत्मविश्वास सुद्धा चांगलाच उंचावलेला दिसतोय। पण सिब्बल यांनी नेमके असे कोणते कायदेशीर आणि घटनात्मक टॉप 20 मुद्दे मांडले, ज्यामुळे संपूर्ण गेम उलटण्याची शक्यता वर्तवली जाते। जाणून घेऊयात आजच्या या विशेष एक्सप्लेनर मधून अगदी सोप्या भाषेत। नमस्कार, मी रुबीना पठाण, तुम्ही पाहताय झी 24 तास डिजिटल। 2023 साली निवडणूक आयोगानं विधिमंडळ बहुमताच्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना ठरवलं। त्यामुळे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेकडे गेलं। त्याच निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। आता यावर नियमित सुनावणी सुरू असून आजच्या सुनावणीतील 20 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। पहिला गट, त्यातले 7 मुद्दे। एकनाथ शिंदेच्या मुख्य नेता पदावरील प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केले। सिब्बल यांनी शिंदेच्या मुख्य नेता या नियुक्तीच्या वैधतेवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत पहिला मुद्दा मांडला। मग दुसरा, शिवसेना पक्षाच्या 1999च्या मूळ घटनेत मुख्य नेता असा कोणताही उल्लेख नाही असं त्यांनी म्हटलं। तिसरं, पक्षाच्या घटनेनुसार मुख्य नेता नव्हे तर पक्षप्रमुख हेच सर्वोच्च पद आहे हे त्यांनी कोर्टात सांगितलं। चौथं, शिंदे स्वतःला कोणता कायदेशीर आधारावर मुख्य नेता म्हणतात असा थेट युक्तिवाद सिब्बल यांनी केला। पाचवं, शिंदेच्या निवडीवर सिब्बल यांनी 2018च्या पक्षात झालेल्या घटनाबदलावरून सुद्धा प्रश्न उपस्थित केला। सहावं, 2018चा घटनाबदल असंवैधानिक आहे तर शिंदे गटाचं म्हणणं आहे, मग त्याच घटनाबदलानुसार झालेली शिंदेची निवड संवैधानिक कशी ठरते असा सवाल त्यांनी कोर्टात केला। मग सातवं, पक्षात आले, सत्तेचा पदाचा लाभ घेतला आणि नंतर तोच पक्ष लोकशाही विरोधी आहे असा दावा त्यांनी केला। आता गट दुसरं, ज्याच्यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले। निवडणूक आयोगाचा अधिकार आणि निर्णय यावर ते बोलले। आठवा, निवडणूक आयोग हा न्यायालयासारखा नसून लवादासारखं काम करतो असं त्यांनी कोर्टात दाखवून दिलं। नववं, पक्षातील अंतर्गत फुटीचा मुद्दा सोडवण्याचा निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही हे पुन्हा ते कोर्टात सांगतायत। 10वं, पक्षाची घटना संवैधानिक आहे की असंवैधानिक हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाकडे नाहीये असं सुद्धा त्यांनी कोर्टात दाखवलं। 11वं, जी फूट पडली ती विधिमंडळ पक्षात म्हणजे आमदारांमध्ये पडली, मूळ राजकीय पक्षात फूट पडलेली नाही हे त्यांनी कोर्टात दाखवलं। 12वं, विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष हे दोन्ही कायदेशीररित्या वेगळे आहेत। 13वं, निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारे घेतला, जो चुकीचा आहे असं सुद्धा सिब्बलांनी दाखवलं। 14वं, शिवसेनेत फूट पडली हा निवडणूक आयोगाचा निष्कर्ष कायदेशीर निकषांना धरून नाही हे सुद्धा ते वारंवार कोर्टात सांगतायत। 15वं, सिम्बॉल्स ऑर्डरच्या परिच्छेद 15 नुसार निवडणूक आयोगाला अशा प्रकारे थेट पक्ष आणि चिन्हाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं। आता गट तिसरा मध्ये त्यांनी कोणते मुद्दे मांडले? विलिनीकरण आणि पक्षाची स्वायत्ता यावर ते बोलले। 16वं, शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी एकत्र येऊन व्हीप बदलण्याचा निर्णय कसा घेतला? म्हणजे 17वं, 1/3 किंवा 2/3 सदस्यांच्या गट स्थापनेसाठी मूळ राजकीय पक्षाची मान्यता असणं बंधनकारक असते असं सुद्धा त्यांनी म्हटलं। 18वं, मूळ पक्षाची मान्यता नसेल तर त्या गटाला दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन म्हणजे मर्ज व्हावं लागतं, स्वतंत्र गट म्हणून राहता येत नाही हे सुद्धा त्यांनी कोर्टात दाखवून दिलं। 19वं, विलिनीकरण न करता केवळ विधिमंडळातील संख्याबळावर एकनाथ शिंदेना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलेलं आहे, निवडणूक आयोगाची ही चूक त्यांनी दाखवून दिली। 20वं, पक्षातल्या नेमणुका कशा असाव्यात हे पक्ष आणि त्याची घटना ठरवते, निवडणूक आयोग पक्षाच्या अंतर्गत रचनेबाबत आणि नेमणुकांबाबत हस्तक्षेप करू शकत नाही हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं। कपिल सिब्बल यांनी मांडलेले हे मुद्दे केवळ एका पक्षाच्या वादापुरते मर्यादित नाहीये, तर ते भारतीय लोकशाहीतील पक्षांतरबंदी कायदा आणि निवडणूक आयोगाच्या मर्यादा ठरवणार आहे। विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर मूळ संघटनात्मक पक्ष हिरावून घेता येत नाही हा सिब्बल यांचा युक्तिवाद जर सर्वोच्च न्यायालयानं मान्य केला तर संपूर्ण प्रकरणाचा निकाल पूर्णपणे उलटून ठाकरे गटाच्या बाजूने लागू शकतो आणि याच कायदेशीर आधारावर संजय राऊत आणि ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय। आता सर्वोच्च न्यायालयात सिब्बल यांच्या घटनात्मक मुद्द्यांवर काय ते भाष्य करते आणि काय निकाल देते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ताज्या आणि राजकीय घडामोडी आणि विश्लेषणासाठी पाहत रहा झी 24 तास।